बाबा, मला वाटतं हे अधिपतींचं पत्र आहे. अधिपतींचंच असणार. बघा, तुम्ही म्हणत होतात ना बाबा अधिपती. बसा बसा बसा. तुम्ही म्हटलात ना अधिपती काहीच कॉन्टॅक्ट करत नाहीये. पत्र पाठवलंय त्यांनी. कशाला पाठवलं पत्र? सगळं रडून गेल्यावर सांत्वन करायला? अहो बाबा, तुम्ही चिडू नका ना. थांबा, मला आधी वाचू द्या पत्र. मास्तरीन बाई, तुम्ही घरातून गेल्यापासून आम्ही आपल्या नात्याबद्दल लई विचार केला. सुरुवातीला आम्हाला सगळं चांगलं चांगलं वाटत असताना अचानक सगळं विचित्र वाटू लागलं. आम्हाला आमचं आयुष्य जगायची सवय आहे, पण आपलं लग्न झाल्यापासून आमचं आयुष्यच बदललं. आईसाहेबांशिवाय कुणाचं ऐकून करायची आम्हाला सवय नव्हती. तुम्ही आयुष्यात आल्यापासून तुमचं सगळं ऐकावं लागलं. बायको आहे म्हणून आम्ही समजे तुमच्या म्हणण्यानुसार करू लागलो. तुम्ही लय काय काय सांगू लागल्या आम्हाला. आम्ही बी तुम्ही सांगाल तसं करत गेलो. पण आता तुम्ही गेल्यावर काय चूक काय बरोबर सगळ्याची गोळाबेरीज केली तेव्हा एकच गोष्ट जाणवली. आमचं तुमच्याशी लग्न ही आमच्या आयुष्यातली संक्रांत होती. वाचा की. नाही नको. नग कसं? नाही नको, इच्छा नाही. इच्छा नाही म्हणून कसं चाललं? सोनबाईंचं काय म्हणणं आहे? आपल्याला कळलं तर पाहिजे का नाही? हा, एवढं पत्र पाठवलंय त्यांनी. कदाचित त्यांना घरला परत यायचं असेल. हा, खात्री आहे आम्हाला त्यांचा का नाही राग गेला असेल. तुमच्याशिवाय काही त्यांना राहत वय तिकडं? हा, वाचा वाचा, मोठ्यानं वाचा बरं. नाही, मी वाचतो माझं मी नंतर. बरं, तुमचं तुम्ही वाचा, पण वाचा. अधिपती, खूप दिवस तुमच्याशी मनातलं बोलायचं होतं, पण जमलंच नाही मला बोलायला. एका घरात राहूनही आपला कधी वेळच मिळाला नाही बोलायला. तुम्ही सतत तुमच्या आईसाहेबांबरोबर बोलण्यात बिझी असायचा. बायकोसाठी तुम्ही कधी म्हणावा असा वेळ दिला नाही. आईसाहेब करण्यात तुमचा दिवस जातो. घरातलं वातावरण बघून मला कसं तरी व्हायला लागलं होतं. खूप मोठ्यानं बोलणं, सतत भांडणं, कंटाळा आला होता या सगळ्याचा. वाटलं होतं परिस्थिती सुधारेल, पण परिस्थिती अजूनच बिघडत गेली आणि मला शेवटी माहेरी यावं लागलं. आणि बरंच झालं आले मी माहेरी. मला आपल्याबद्दल विचार करायला थोडा तरी वेळ मिळाला. अधिपती, ऑलरेडी खूप उशीर झाला आहे, पण आता फार उशीर करून चालणार नाही. आता आपण आपल्या नात्याबद्दल थोडा सिरियसली विचार करूया. मी आपलं नातं आयुष्यभर निभावू शकते असं मला वाटत नाही. ताई, अगं काय झालंय? काय लिहिलंय असं पत्रात? अक्षू, ताई अगं तू एवढी सिरियस का झालीयस? थांब, मीच वाचते. फिरा, मी वाचते पत्र. थांब. तुमच्याशी काही गडबडीत लग्न करावं लागलं आम्हाला. वाटलं होतं आम्हाला हवं तसा संसार तुम्ही कराल, घर सांभाळाल, पण तुम्ही संसार कवा केलाच नाही. या घराची शाळा केली. जिथं तिथं तुमचं शिक्षण, तुमची शाळा येऊ लागली आणि आम्ही काय पण म्हणलं का त्यावर तुमचं काहीतरी म्हणणं आहेस. तुम्ही कवाच आमचं ऐकलं नाही. टोईसड होऊ लागलं तुम्ही. तुमच्यासारखी शिकलेली आणि टोईसड होणारी बायको आम्हाला कधीच नको होती. आम्हाला संसार करणारी बायको हवी होती, पण तुम्ही जरा वेगळाच आहेसा.
तेव्हा आता आपण थांबूया, बस करूया. कारण आपलं नातं फार काळ टिकेल असं काही मला वाटत नाही. आम्हाला तुम्ही खरंच आमच्या आयुष्यात नका, आम्हाला आपलं नातं बी नका. थांबू आपण. असं वाचायचं का थांबलात? वाचा की. मी म्हणलो होतो आईसाहेब नको वाचायला. कशाला वाचायला लावले? म्हणजे आणा इकडे बघू काय. अधिपती आहो का. अधिपती मी कधी बोलले नव्हते तुम्हाला, पण आज स्पष्टच बोलते, कारण आता मी स्वतःशी खोटं वागू शकत नाही. अधिपती, माझ्या मनात जी नवऱ्याची इमेज होती तुम्ही तसे नाही आहात. तुमच्यासारख्या अडाणी माणसाशी लग्न करणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती आणि ही चूक मला आता कंटिन्यू करायची नाही. बस एवढंच सांगायचं होतं. शू, काय झाले? का रडतीयस तू? रडत नाही आई. अक्षू बाळा, अगं काय लिहिलंय पत्रात? काही बोललंय का ते? हे बघ, ती सांग सगळं आम्हाला, काहीही लपवू नकोस. हे बघ ताई, काय लिहिलंय पत्रात ते सांगून टाक. हे बघ, त्यांचं काय म्हणणं आहे ते तर कळू दे. आमचं पर्सनल आहे ते. अक्षरा, काय झालं अधिपती? पत्र का असं फेकलं तुम्ही? काय लिहिलंय त्या पत्रात? काय सुनबाईंचं म्हणणं तरी काय आहे? सांगा की. गप्प का झालात एकदम? आम्हाला 9वी पर्यंत तरी कशाला शिकवलो आहे सर? म्हणजे शिकलो तिथंच चुकलो आम्ही. पूर्ण अडाणी राहिलो असतो बरं झालं असतं. असं का बोलताय अधिपती? हे पत्र तर वाचता आलं नसतं. जीव जायची वेळ आली ना. असं काहीतरी अभद्र बोलू नका. आधीच जीव जळत होता आमचा, या पत्रानं काडी लावली. काय झालं? नाही नाही नाही, हे खरं असूच शकत नाही. अधिपती एवढ्या टोकाचं पाऊल कधी उचलणारच नाहीत. मला बोललं पाहिजे त्यांच्याशी, अजून उशीर होण्याआधी बोललं पाहिजे. ताई, अगं काय झालंय? काही नाही अगं, काही नाही. कसं? पत्रात काय लिहिलंय? इरा, मी सांगितलं ना तुला पर्सनल आहे. असं का करतेस ग ताई? अगं, मी सख्खी बहीण आहे तुझी. मला सांगितलंस तर काय प्रॉब्लेम आहे? इरा प्लीज, तू आमच्यामध्ये पडू नकोस. अगं काय प्लीज ताई, तू जा जा, मला एकट्यात राहू दे, जा. ताई, सासरचे तुझ्या काहीही वागतील आणि आम्ही सहन करून घेऊ असं नाहीये. प्लीज जा. अगं पण ताई, प्लीज प्लीज जा. तिला तुमच्या घरी यायची अजिबात इच्छा नाहीये.
तुम्ही सारखं आई आई करता याचा खूप त्रास होतो तिला. पण आता मदन आलाय तर त्याच्याशी बोलून तिला खूप बरं वाटतं. अधिपती ऑलरेडी खूप उशीर झाला आहे, पण आता फार उशीर करून चालणार नाही. मी आपलं नातं आयुष्यभर निभावू शकते असं मला वाटत नाही. आम्ही दोघे एकमेकांपासून लांब आहोत. आमचं बोलणं झालं नाहीये, त्यामुळे आमच्यात गैरसमज होत आहेत. मला माहिती आहे अधिपती असे नाही आहेत. त्यांनी पत्र पाठवलंय खरं, पण त्यांच्या मनात असं काही नसणार आहे. मला माहिती आहे काहीतरी खूप मोठं मिसअंडरस्टँडिंग झालंय. मला ते दूर केलं पाहिजे. प्लीज मला मदत कर. मला एकदा अधिपतींना भेटता येऊ दे. आम्ही समोरासमोर आलो की सगळी किलमिशं जातील, सगळं क्लिअर होईल. आई अंबाबाई, हे काय चाललंय? आमच्या आयुष्यात काय कळना झालंय ग. काल ते मास्तरीनबाईंचं पत्र वाचलं, पायाखालची जमीन सरकली माझ्या. मास्तरीनबाई असं नाही करू शकत, नाही वागू शकत ते आमच्याशी असं. ही शपथाने जर त्यांच्या मनात असं खरंच काय असेल ना, माझ्याच्यानं नाही पेलवणार. आई तू काहीतरी कर आता. माझ्याच्यानं हे सहन होणार नाही. तू काहीतरी मार्ग काढ. मी मास्तरीनबाईंशिवाय नाही जगू शकत, तुला माहित आहे आई. तू काहीतरी कर बघ आता. आमच्या आधी आला तुम्ही देवीकडं. हा ते मी बोललात ना देवीशी सगळं, सांगितलं ना सगळं मनातलं. देवी सगळं ठीक करेल. हा बरं चला आता नाश्ता करून घेऊया. नाही नको. का नको का? नाही नको, भूक नाही. किती तरस करून घ्याल स्वतःला. हा जरा चेहरा बघा, डोळे बघा, असं नका करू. चला खाऊन घ्या. नाही नको, खरंच भूक नाही. भूक नसायला काय झालं, सगळं काही ठीक होईल. आम्ही सगळं व्यवस्थित करू, काळजी नका करू. चला. आओ घ्या चहा घ्या. माय गॉड, काय करायचं? काय चाललंय यांचं? सगळे मर्यादा ओलांडल्या त्यांनी. कुणी? आता काय झालं? मला वाटलं होतं अधिपती जिजू तरी सेन्सिबल असतील, पण नाही. काय काय बोललेत ते बायकोला त्यांच्या. काय बोलले अधिपती? त्यांचा फोन आला होता का अक्षराला? नाही, फोन नाही आला, पण पत्रातून बोललेत ना ते. माय गॉड, आपल्या स्वतःच्या बायकोशी असं कोणी बोलतं का? हद्द केली, अति केलंय त्यांनी. काय काय बोलले ते? ते म्हणाले की कसं सांगू, टोळी जड झालेली अति शिकलेली बायको नकोय. त्यांचं लग्न म्हणजे जिजूंसाठी संक्रांत आहे. ताईसारखी शिकलेली मुलगी त्यांना त्यांच्या आयुष्यात कधीच नको होती. पण तुला हे सगळं कसं कळलं? मी त्यांचं पत्र चोरून वाचलं. हिरा, आई सॉरी, पण ताई काहीच सांगत नव्हती आणि मला ताईची खूप काळजी वाटत होती. ती काहीच सांगत नाही म्हणल्यानंतर मी तरी काय करणार, म्हणून मी वाचलं. काय समजतात काय हे स्वतःला? त्यांनी जर हे असं अक्षराला पत्र लिहिलं असेल ना, तर अक्षराशी वागण्याची पातळी सोडली आहे यांनी. आधी अपमान, मग मारहाण, मग हाकलून देणं, आणि आता हे पत्र. ही काय रीत झाली का सोन्याशी वागण्याची? बायको काय रस्त्यावर पडली असं वाटतं अधिपतींना?
तिला कुणी नाही असं समजू नका म्हणावं. तिचा बाप अजून जिवंत आहे. नको असेल ना आमची मुलगी तर आम्ही सांभाळ करू तिचा. काय म्हणणार बाबा, सगळा पैशांचा माज आहे. आम्ही काय पैशाकडे बघून लग्न लावून दिलं नाही तिचं. आम्हाला कसला माज दाखवतात ते. आणि पुढ्यात आमच्या मुलीला जर सासरी सुखच नसेल तर काय करायचं, काय तो पैसा. बास झालं. अति अति केलंय त्यांनी. आता आपण गप्प बसायचं नाही, आपण पत्राला उत्तर द्यायचंय. इरा, कोणाच्या पत्राला उत्तर देणार आहेस तू? अजून कोणाच्या? अधिपती जिजूंना. त्यांनी तुला पत्र पाठवलंय ना? काय बाई बोलले ते तुला त्याच्यात? नाही म्हणजे तुला सगळं खपत असेल, पण आम्ही ते खपवून घेणार नाहीये. काय भाषा वापरलीये त्याच्यामध्ये. शत्रूशी पण असं कोणी बोलणार नाही. ताई, अगं तू त्यांची बायको आहेस. अगं पण तुला कळलं कसं? तू पत्र वाचलंस का इरा? हो. इरा, तू वाचलंस का ते पत्र? हो, मी पत्र वाचलं. पण हे सगळं खरंय का नाही सांग बरं जरा आई बाबांना. अगं पण तू का असं करतेस इरा? मी तुला सांगितलं होतं ना आमच्यामध्ये पडू नकोस म्हणून. आधीच इतका स्ट्रेस आहे मला, तू स्ट्रेस का वाढवतेस अजून? हा जो माझ्या समोर आवाज चढवतेस ना, तो सासरच्यांसमोर चढव ना. त्यांनाही कळू दे की तू सहन करणारी नाहीयेस, आवाज उठवणारी आहेस. हे बघ इरा, तू मला सांगू नकोस मी काय करायचंय ते. घ्या बघा बाबा, आपण ताईचं भलं करायला जातोय आणि ती आपल्यावरच चिडतीये. मला कळतंय माझं भलं कशात आहे. मला माहितीये अधिपतींशी बोलल्याशिवाय काहीही सॉर्ट होणार नाहीये. तू मध्ये पडू नकोस. मला फोन दे तुझा. कशाला? मला अधिपतींशी बोलायचंय. तुझा फोन दे. माझ्या फोनवरून फोन लागत नाहीये त्यांचा. दे. का ग? का फोन लागत नाहीये? म्हणजे तुझा नंबर ब्लॉक केलाय का त्यांनी? नाही म्हणजे तूच म्हणतीयस ना आता की तुझा फोन लागत नाहीये, म्हणून विचारतीये की ब्लॉक केलाय का ताई तुझा नंबर? काही बोलत नाहीयेस ह्यातच मला उत्तर मिळालंय. ताई, ही किंमत आहे तुझी आणि तुला त्यांच्याशी बोलायचंय. इरा, हे बघ, तुझा फोन दे मला. मी माझा फोन तुला देणार नाहीये. ठीक आहे, नको देस. आई, तुझा फोन दे प्लीज. फोन दे. हा थांब हो. अगं का फोन देतेस तू तिला? तिला अगं मागितलं ना तिने. हो बरोबर आहे, तिने मागितलं आणि तू दिलास. अगं तू ऐकलंस ना जिजूंनी कसा उद्धार केलाय ताईचा? त्या दिवशी भुवनेश्वरी मॅडमनी आणि दुर्गेश्वरी मॅडमनी मारहाण केलीये ताईला. ती कमी पडली का आता हा शब्दांचा मार केलाय? इरा, बास कर आता तू. बास कर. का का बस करू? ताई अगं तुला कळतंय का? त्यांनी तुझ्यावर मारहाण केलीये, बाबांना ढकललंय, तुझ्यावर जीव घेणा हल्ला केलाय, गळा दाबलाय तुझा, आणि आम्ही गप्प बसायचं? काय जीव घेणं? हल्ला केला तिच्यावर? मारे? खोटं वाटत असेल ना तर बाबांना विचार. हो, दाबला होता गळा. अधिपती, कुठं हरवलासा? या. अहो, मी म्हणलं ना आईसाहेब, खरंच नकोय. तुम्ही या. अन्नावर राग नाही काढायचा. घ्या. अहो, इच्छाच नाही आईसाहेब, मी खरंच सांगतो, इच्छा नाही मला. इच्छा नसायला काय झालं? बर, आम्ही भरवतो. घ्या. नको 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 आईसाहेब, खरंच नको. अधिपती, अधिपती, अधिपती थांब जरा. आता एक शब्द बोलू नका माझ्यासंग.
अधिपती थांब ना बाबा. अरे का असं वागतोयस? असं नको वागून. मी मी हात जोडू का तुझ्या पुढं? मी हात जोडतो तुमच्या पुढं. आत्ता माझ्या संग बोलू नका. अधिपती अक्षरा त्यांचं नाव नको हो. अधिपती अक्षराची शपथ आहे तुला.